धाराशिव जिल्ह्याला सलग 3 दिवस अवकाळी पावसानं झोडपलाय। वेगाचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्यानं धाराशिवच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आणि त्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं केळीची झाडं अक्षरशः मोडून पडली आहेत। धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा इथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले। पावसाचं भरपूर नुकसान झालंय। पावसामुळे केळीच्या बागेचं ज्वारीचं 4 वाजता पाऊस चालू झाला, वारा वादून आणि पाऊस त्याच्यामुळं सगळ्या केळीच्या बागा मोडून पडल्या। त्याला आमदानी मिळालेली नाही, निर्यातीमुळे माल यांचा गेलाही नाही बाहेर आणि व्यापारीही नाही गेलेत। आता वारं वादून आणि गारा भरपूर झाल्या त्याच्यामुळे कोणच आलं नाही इकडं। पंचनामे बी झाले नाही, तर आमदानी पहिलं मिळालेलं नाही। कृषीचा एकही कोण फिरकलेलं नाही इकडं। काल व्हॉट्सअपवर त्यांनी टाकलं, फोन केला, येतो म्हणले ना, अजूनही कोण आलेलं नाही इकडं। जैन कंपनीची ओरिजिनल जात G9 5 एकराचं रोप आणून 5 एकर केळी लावलेली आहे। त्याला आता 10 महिने झाले, माल आता काढलेला आलेला आहे, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातदार कोण काही व्यापार काही नाही आणि स्थानिक व्यापारी सुद्धा इथं माल घेण्यासाठी जजार आहेत। मी भयंकर आर्थिक अडचणीत आहे। अवकाळी पावसामुळं गारपीट आणि वारं वावदन यामुळं बरंचसं नुकसान झालेलं आहे। तोंडाशी आलेला घास 12 महिने होत आलेले केळीला आता लावून, तरी काही नुकसान भरपूर होऊन शेतकऱ्याला काही कुठलं अनुदान नाही। अगर कुणी यायला तयार नाही, व्यापारी यायला तयार नाही, कृषी अधिकारी यायला तयार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।